ABP न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। अकोले येथील प्रगतशील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कष्टाळू आणि समर्पित व्यक्तिमत्वाचे धनी श्री संदीप राधाकिशन धुमाळ यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले। त्यांच्या कर्तृत्वाला आणि समर्पणाला मानाचा मुजरा करावा लागेल। त्यांच्या जीवन प्रवासातील विविध पैलूंवर एक दृष्टिक्षेप टाकताना त्यांची जीवनगाथा प्रेरणादायी ठरते। जीवन परिचय। श्री संदीप धुमाळ यांचा जन्म 10 डिसेंबर 1975 रोजी अकोले येथे एका शेतकरी कुटुंबात झाला। लहानपणापासून कष्टाळू स्वभाव आणि समर्पित वृत्तीने भरलेले असलेले संदीप आपल्या आईवडिलांसोबत शेतात कष्ट करीत असताना शिक्षण पूर्ण करत गेले। प्राथमिक शिक्षण अकोलेच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण अगस्ती विद्यालय अकोले येथे झाले। शेतातील कामामध्ये व्यस्त असतानाही 10वीची परीक्षा त्यांनी 1992 मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली। शिक्षणात विशेष प्रगती करून त्यांनी पुढे सह्याद्री विद्यालय संगमनेर येथे विज्ञान शाखेत 11वी आणि 12वीचे शिक्षण घेतले। त्यांच्या डॉक्टर होण्याची इच्छा असली तरी शेतीत कष्ट करणाऱ्या आईवडिलांचे पाहून त्यांनी इंजिनिअरिंग क्षेत्र निवडले। शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय धुळे येथून 1998 मध्ये प्रोडक्शन इंजिनिअरिंगची पदवी मिळवली। व्यावसायिक जीवन। संदीप यांची करिअरची सुरुवात ग्राफाइट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक आणि पश्चिम बंगाल येथे झाली। आजतागायत त्यांनी या कंपनीत विविध पदावर कार्य केले आणि आज ते AGM या पदावर कार्यरत होते। त्यांच्या कुशलतेने आणि समर्पणाने संदीप यांना व्यावसायिक क्षेत्रात मोठे यश मिळवून दिले। नाशिक येथे स्थायिक झाल्यावर त्यांनी अकोले येथे कापड व्यवसाय सुरू केला, ज्याला लक्ष्मी कलेक्शन असे नाव देण्यात आले। व्यवसायात त्यांनी उत्तम प्रगती केली आणि अकोलेमध्ये भव्य दालन उभे केले। कौटुंबिक जीवन। संदीप यांचा विवाह 2002 मध्ये सुजाता रावसाहेब पावडे यांच्याशी झाला, ज्याही उच्च शिक्षित असून इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त आहेत। 2004 मध्ये त्यांचे चिरंजीव देव यांचा जन्म झाला। संदीप यांच्या मुलाने B.Pharm पदवी प्राप्त केली आहे। संदीप यांना 4 बहिणी होत्या आणि त्यांनी आपल्याबरोबर त्यांच्या शिक्षणासाठी खूप मदत केली। नोकरी आणि व्यवसाय सांभाळून त्यांनी आपल्या कुटुंबाचे अत्यंत काळजीपूर्वक पालन केले। आजार आणि दुःखद निधन। संदीप यांना वर्षभरापूर्वी एक गंभीर आजारावर मात केली होती। मुंबई येथे त्यांचे यशस्वी ऑपरेशन झाले होते, परंतु नंतर त्यांची तब्येत खराब होत राहिली। कुटुंबियांनी अथक प्रयत्न केले आणि अनेक वैद्यकीय उपाय केले, तरीही ते आजारावर पूर्णपणे मात करू शकले नाहीत। अशा या समर्पित आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचे अल्पावधीत दुःखद निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना। स्वतः काट्याचे दुःख सोसून दुसऱ्याला आनंद देण्याचे काम करणाऱ्या संदीप यांनी आम्हाला हसतमुख राहण्याची शिकवण दिली। आज त्यांनी आम्हाला सोडून जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे। भावपूर्ण श्रद्धांजली। डॉक्टर विश्वासराव आरोटे, कळसुबाई शिखर।